हे गाइस गुड मॉर्निंग. वाटत नाही ना गुड मॉर्निंग आहे. बरोबर वाटतंय. मॉर्निंग नाहीचे 12 वाजलेले आहेत. 1 वाजता झालेला आहे. 12 वाजून 55 मिनिट आले. 1 वाजता 1 मिनिट बाकी 5 मिनिट बाकी आहे. काय तुम्हाला हां तर गाईज तुम्ही विचार करत असेल की अभिषेकला काय झाले की हा दर 5-10 दिवसांनी आता ब्लॉगमध्ये येते. तर गाईज आता ब्लॉग कंटिन्यू सुरू होणार आहे राहणार आहे काय माहिती रँकिंग पण सध्या तर सुरू आहे. कारण की आता हा ब्लॉग आता आउटडोर असणार आहे. म्हणजे आउटडोर उद्या असणार आहे. मी इंट्रो आजच घेऊन टाकलेला आहे. कारण की आम्ही आज पॅकिंगची सगळी तयारी करणार आहे. उद्या बाहेर जायचे आउटडोर शूट असणार आहे. आणि काय टाकी उघडीची आहे बघा. टाकी झाकण लावा लागेल पहिले. इथं बसता का हे का झाकण लावायला काय करायला लागतं मला. दादा थोडासा टाईम वाटतो. हां ऊन पडला असता आत्ता. पडला तर बघा फोनला म्हणतो तुम्हाला नाही. याला पाडायचं आज. तर गाईस मम्मी खाली करते पोऱ्या आणि मी पण मम्मीला थोडी मदत करू लागणार आहे पोऱ्या करण्यात. तर टाईम वेस्ट न करता टाईम वेस्ट ऑलरेडी वेस्ट झालेला आहे. 1 मिनिटाचा फक्त इंट्रो झालेला आहे. एवढं मोठा इंट्रो कोण करत माहिती नाही मला. तर अजून वाढवते टाईम मी. चला चला खाली लवकर. तर गाईस मम्मी करते पोऱ्या वडा तिखट पुऱ्या. हे मैदा आणि हे त्याचं काय काय आहे पीठ. क्या बोला तूने? सारंग हां एवढं पुऱ्या झालेले झाल्याने बाकी अजून मम्मी आता ते शेगा कोचऱ्यासारखं करते. नंतर लाटाच आहे आणि नंतर मी टाळणार याला. कॅमेरा पण भारी क्लिअर दिसला. चला तर गाईज जोपर्यंत मम्मी तिखट पुऱ्या करते तुला 5 तास पडत होतं. हां मी काय होतो तर गाईज जोपर्यंत मम्मी तिखट पुऱ्या करते तोपर्यंत मी फोडणीचा भात करून घेतो. भाताला फोडणी देतो. त्यासाठी छोटीशी कढी क्यूटवाली तर नाही आहे म्हणता येत नाही म्हणता येईल म्हणून घेऊ काय तो. आणि हे कांदा कापले तुम्हाला टाकून मी खिचडी मग बनवलेली आहे. इथं मी टाकून देईन PIPमध्ये. आणि हे भात ह्याला फोडणी द्यायची तर मी दाखवतो तुम्हाला. चला फोडणी झालं दाखवतो. कारण की माझ्याकडे कॅमेरामॅन नाही आहे. ते असं शूट करू शकत नाही ना असं दाखवू शकत नाही मी कसं करू शकतो काही नाही. तर बाकी काही नाही. आता मी तुम्हाला डायरेक्ट फोडणीचं भात देतो दाखवून. तर चला तर काहीच विचार केला की दाखवूनच देतो तुम्हाला की कसं करतो फोडणीचा भात. अब आए ना लाइन पे. मम्मी त्यासाठी मला हे जिरे मोहरी मिक्स करून दिले बघू शकता. आणि तेल पण तापलं ठेवलेले. मला हे पण माहीत नाही की तेल किती टाकलं. आणि हे भातमध्ये हळद अजून कोणता मसाला टाकला मला सगळ्या मसाल्यामधून फक्त हळद माहिती होती बाकी काहीच नाही माहिती. डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में. खिचडी काय खिचडी मित्रांच बनवलेली होती. तर मग म्हणजे जसं की तेल तापलं तसं आपलं हे जिरे मोहरी टाकायचे जातात. बघू काय होतं आता थोडंसं होतं कॅमेरामॅन. टाईम लॅप्स सुरू करा. तर तेल तापेल का हे तेल पण मम्मी सोडून दिलं मला. थोडंसं तेल टाकून बघू का नाही तापलं नाही आपण. कधी होईन गरम हे भावा तो किती कधी गरम होईन रे.
मला वस्तूंची बोलायची सवय झाली वाटतं. सवय झाली का बोलतोय मी. ह्यात वाईट लागेल तोपर्यंत तुम्ही काम करा. सगळं झालंच बघा तुम्ही. तर गाईस फोडणीचा भात झालेला आहे. हे असं झालेलं आहे. कॅमेरा हँग का मारते माहिती ना मला. ते एक मम्मीसाठी एक माझ्यासाठी. चांगलं वाटतं बघून. खूप भारी आहे ना. जर पोट दुखायचं असेल तर इथं येऊन खाऊ शकतात. थोडासा भात केला किती काय राडा केला बघायचं. तर टेस्ट करून बघू कसा आला. मम्मीला दाखवू. मम्मी हे ना थोडंसं खाऊ मग ना कसं आलं. नाही नव्हती भेटली. बरे हां काय आता मम्मीनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे तर चांगलंच आहे. मम्मीचा खाणार नाही की हे पण माझ्या प्लेटात. ते अजून पसारा झाला. तर आता हे सगळं मिस खाणार आहे. तर गाईस मी खातो आणि भेटतो नंतर तुम्हाला. जर राहिलो तर हे ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. चला त्याच्यात मी फर्स्ट बाईट घेणार आहे माझा. भगवान माझे पाप माफ कर. केले नाही तरी पण माफ करून टाक. मला वाटतं खरंच आहे. अरे त्या धगधग वाढली माझी. पोट दुखतंय. मजा करतोय काही नाही. चांगलं झालेलं आहे. चांगलं आहे भात. टेस्ट पण चांगली आहे आणि मजा येते. ते एकदम मस्त झालेलं भात. तर आता मी खातो आणि तुम्हाला भेटतो. 20 तास एवढं लवकर होत नाही. मजा करतोय जरा. तर गाई सध्या तिखट पोऱ्या आणि खायचे पोऱ्या सगळे झालेले आहेत. ते बघा करते पोऱ्या. एवढे पोऱ्या मोठ्या आले खूपच. बघा फ्लॅश लाईट चालू करून. तिकडं चहा आहे. इथं पुरी आहे. चहासोबत खायची पुरी आणि आहे अशीच साधी खाऊ शकतो. स्नॅक्स एवढ्या पुऱ्या. हे सकाळी आणलेले समोसे आणि हे सगळे चहासोबत खायचे पुऱ्या. हे वाली बॅकग्राऊंड. तर इथे सगळे पुऱ्या झालेले आहेत. हे वरचे गोड पुऱ्या आहेत आणि ह्याच्या खाली हे असली मस्त तिखट पुऱ्या. ह्याचा साईज पण बघू शकता किती आहे. म्हणजे माझं एवढा हात आहे आणि एवढ्या पुऱ्या. आणि टेस्टी पण झाली. मी टेस्ट केलेले खूप टेस्टी आहे. तर सध्या परत ह्याला लावून ठेवू. आणि ह्याची एवढा माहिती नाही कशाला ठेवलं मी ह्याच्यात. हे पण घेऊन जायला लागलं तर चला. तर गाईज आता मला वाटतं की मला आता हा ब्लॉग इथं सेंड करावा लागेल. कारण की मी जर हा ब्लॉग असाच लांबवला तर खूप लांबा ब्लॉग येईन हा. आणि नाही म्हणलं तर साधारणतः 17-18 मिनटाचा आहे हा ब्लॉग. आणि मला एडिटिंगला पण खूप वेळ लागेल. तर तेव्हा चांगलं मी डे बाय डे शूट करतो. म्हणजे आजचा हा पॅकिंगचा डे. पॅकिंग तर बाकी थोडीशी अजून काय. हां बाकी सगळं झालेलं आहे. फक्त कपडे पॅकिंग बाकी आहे. ते संध्याकाळी करेन. कोणाला काय काय लागेल. तर जरूर ह्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग इथंच एंड. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग लगेच अपलोड होते. लगेच नाही उद्याच्या दिवशी अपलोड होईल. म्हणजे आज 13 तारीख आहे तर उद्या 14 तारखेला अपलोड होईल. तर चला बाय. Yeah.